सध्या आपण ही दृश्य बघतोय ती अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाची दृश्य बघतोय। बारामतीमधली आपण ही थेट दृश्य बघतोय। अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। काल त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले आणि आज अजित पवार यांचं अस्थि विसर्जन होत आहे। पवार कुटुंबियांसह समस्त बारामतीकरांवरती मोठा आघात झाला। विमान अपघातात बारामतीमध्ये निधन झालं आणि काल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले आणि आज अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन होतानाची आपण ही दृश्य बघतोय। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। जितेंद्र, अजित पवार यांचं निधन झालं, काल अंत्यसंस्कार झाले, आज अस्थींचं विसर्जन होत आहे। अगदी खरं अमित, आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर काल जे आपण त्यांचे कार्यकर्ते आणि संख्य चाहता वर्ग अजितदादांचा अंत्यविधीसाठी जमलेला होता आणि आज तावडण्याचा विधी शारदा आपले विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी संपन्न झाला। या ठिकाणी 5 कलश करण्यात आलेले आहेत अस्थीचे। विविध जी पवित्र स्थळं आहेत या पवित्र स्थळाच्या ठिकाणी हे अस्थि कलश विसर्जित केले जाणार आहेत। आता बारामती तालुक्यातील सोनगाव या ठिकाणी जी करा आणि निरा नदीचा संगम आहे, या करा आणि निरा संगमाच्या मध्यभागी हे अस्थि विसर्जन केले जात आहे। अस्थि कलश अजितदादा यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांच्या हातात आपण पाहिला आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर जय पवार असतील, पार्थ पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार या आहेत आणि आपण बघतोय आता पार्थ पवार आणि जय पवार हे या करा आणि नीराच्या संगमावरती अस्थि विसर्जन करत आहेत। अतिशय दुःखद घटना बारामती करांवरच नव्हे तर महाराष्ट्राच्या या अजितदादा प्रेमी यांच्या संदर्भात घडली आणि आपण बघतोय आता। बरोबर, अत्यंत भावनिक क्षण। जितेंद्र, यावेळेला अजून कोण कोण उपस्थित आहेत? कुटुंबीय तर दिसत आहेत, अजून सुद्धा कोणी उपस्थित आहे का या प्रसंगी? संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित आहेत। अजितदादांची बहीण देखील या ठिकाणी आलेली आहे आणि संपूर्ण म्हणजे विधी करत एक काका देखील उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण बघतोय की जी विधिवत या ठिकाणी पूजा केली जाते। अजितदादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी हा अस्थि कलश करा आणि निराच्या या पवित्र जी करेत म्हणजे संगम समजलं जातं या संगमावरती विसर्जित केलेला आहे आणि या बोटीमध्ये साधारणतः आपल्या सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, जय पवार, पार्थ पवार, अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार तसेच त्यांच्या नवीनच झालेल्या सुनबाई देखील या अस्थि विसर्जनाकरता आलेले आहेत। पवार कुटुंबी एकच बोट असल्याने सर्वांना या ठिकाणी जाणे शक्य नव्हते, परंतु आता या ठिकाणी या पवार कुटुंबियामधील निम्मी लोक या बोटीमध्ये गेलेले आहेत आणि बाकीचे हे दुसरा मार्ग जो रस्त्याचा आहे त्या मार्गाने त्या ठिकाणी जात आहेत। अमित, बरं, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, बारामतीच्या सोनगावात अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय, थेट दृश्य आहेत बारामतीमधून। बारामतीच्या सोनगावात अस्थींचं विसर्जन केलं जातं। यामध्ये पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सुनेत्रा पवार आहेत, त्याच पद्धतीने सुप्रिया सुळे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। अतिशय भावनिक क्षण। आज अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। बारामतीच्या सोनगावामध्ये या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। आपण बघितलं होतं काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले आणि आज बारामतीच्या सोनगावात अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। पवार कुटुंबीय यावेळेला सगळे उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार हे सगळे आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जाते, तिकडचीच आपण ही थेट दृश्य बघतोय। बारामतीच्या सोनगावातली सगळी दृश्य आहेत।
विमान अपघातात परवा दिवशी अजित पवार यांचा मृत्यू झाला. बारामतीला लँड होत असतानाच विमान क्रॅश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले आणि आज अस्थिविसर्जन केलं जात आहे. दृश्यांमध्ये आपल्याला पार्थ पवार दिसत आहेत, जय पवार दिसत आहेत, सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. या बोटीमध्ये जर आपण बघितलं तर सगळे अगदी जे जवळचे कुटुंबीय आहेत ते आपल्याला या नावेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बारामतीच्या सोनगावातली ही सगळी दृश्य आहेत. सोनगावातल्या नदीच्या संगमामध्ये अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे. पवार कुटुंबियांसाठी अत्यंत भावनिक क्षण, दुःखाचा मोठा डोंगर खरं तर पवार कुटुंबियांवर असेल किंवा समस्त बारामतीकरांवरती कोसळलेला आहे. बारामती म्हणून खरं तर एक कुटुंब म्हणूनच अजित पवार हे बारामतीकडे पाहायचे. काल पण आपण बघितलं होतं, मोठा जनसागर, अजित पवारांवरती प्रेम करणारा सगळा जनसागर त्यांच्या अंत्यसंस्काराला लोटलेला होता. बारामतीच नाही तर राज्यभरातून अनेक ठिकाणून खरं तर अजित पवारांचे चाहते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्यावरती प्रेम करणारे असतील ते उपस्थित होते आणि या सगळ्या शासकीय इतमामात त्यांच्यावरती काल अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान आज बारामतीच्या सोनगावमध्ये नदीच्या संगमावर